आज आपण ढोकळा कसा करायचा ते पाहूया। 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ, 2 चमचे साखर, 2-3 हिरव्या मिरच्या आणि आलं थोडंसं, हे आपण एकत्र मिळून वाटून घेणार आहोत। त्याच वाटीने 1 वाटी पाणी त्यात मिक्स करून हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। थोडंसं आणखी पाणी घालूया। याच्यात आता थोडीशी हळद, तेल 1 चमचा, मिक्स करूया। आणि 1 इनोचे पूर्ण पॅकेट, हे सगळं एकाच डायरेक्शन मध्ये हे करून आपण त्याला फेटून घेऊया। याप्रमाणे बॅटर आपण सगळं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपण त्याच्यात घेऊन उकडून घेऊया। इकडे मी कढईमध्ये थोडेसे पाणी तापायला ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण हे ताट ठेवून 20 मिनिटे शिजवून घेऊया ढोकळा। याप्रमाणे ठेवून त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 20 मिनिटे शिजवून देणार आहोत। गॅस थोडा कमीच करायचा। बघू शकता तुम्ही आपला ढोकळा असा छान असा फुललेला आहे। तर याच्यासाठी आपण 1 चमचा तेल टाकलेला आहे फोडणीसाठी। त्याच्यात आपण मोहरी टाकूया, जिरी घालूया, थोडी हिरव्या मिरच्या घालूयात 2-3, तीळ घालूयात आणि गॅस बंद करून याच्यात अर्धा ग्लास पाणी घालूया। याच्यात साखर आणि अर्धा चमचा मीठ, एक उकळी काढूया पाण्याला आणि ते पाणी आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत। याप्रमाणे ढोकळा कट करून त्याच्यावरती हे आपण फोडणी केलेले पाणी टाकून घेऊया। याप्रमाणे आपला ढोकळा तयार झालेला आहे। याच्यावर थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया, माझ्याकडे नव्हती, तुम्ही वरून पेरली तरी चालेल। पहा आपला ढोकळा छान असा फुललेला आहे। या सर्वजण ढोकळा खायला। धन्यवाद।